तुम्हाला Volkswagen कंपनी तर माहिती असेल, कार्स बनवते ती. तिचे दुनियाभर फॅक्टरीज आहेत आणि दुनियाभर त्यांचं मार्केट आहे आणि ते एक्सपान्शन करत असतात. त्याच्यातलंच एक फॅक्टरी एक्सपान्शन त्यांनी अमेरिकेमध्ये प्लॅन केलेलं, पण तो प्लॅन त्यांनी रद्द केला. आणि अशा मार्केटमधून जो कधीकाळी जगातील सर्वात रिलायबल इंडस्ट्रियल मार्केट मानला जात होता, कुठचा? अमेरिकेचा. का? कारण 2025च्या पहिल्या 9 महिन्यातच Volkswagenने जवळपास 2.5 बिलियन इतका टॅरिफ रिलेटेड खर्च सहन केला. म्हणजे जवळजवळ 1 बिलियन म्हणजे जवळजवळ 9,000 करोड रुपीज, असे 2.5 बिलियन. कशामध्ये? व्हेकल्समध्ये, स्टील, ॲल्युमिनियम, इलेक्ट्रॉनिक्स आणि क्रॉस बॉर्डर सप्लाय चेनमुळे. आता जर याच गतीने हा तोटा होत राहिला तर त्यांचा वार्षिक तोटा जवळजवळ 3.4 ते 4 बिलियनच्या आसपास पोहोचू शकतो. हे अशा कंपनीसाठी होतं ज्यांची ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट US मध्ये आहे. कशामध्ये? इलेक्ट्रिफिकेशनमध्ये आहे. त्यांची इन्व्हेस्टमेंट बॅटरी लोकलायझेशनमध्ये आहे. त्यांची इन्व्हेस्टमेंट नेक्स्ट जनरेशन प्लॅटफॉर्मसाठी आहे आणि टेन्स ऑफ बिलियन्स ते तिकडे गुंतवत होते अमेरिकेमध्ये ऑलरेडी. म्हणजे अमेरिकेसाठी Volkswagen ही काय नवीन कंपनी नव्हती. टेनेसी येथे त्यांची ऑलरेडी एक मोठी प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे, जिथे हजारो अमेरिकन वर्कर्स ऑलरेडी काम करतात. साऊथ कॅरोलिनामध्ये त्यांची एक स्काउट मोटर्स प्रोजेक्टसाठी कमीत कमी त्यांनी 2 बिलियनची कमिटमेंट होती. त्यांनी तिथे 2 बिलियन जवळपर्यंत त्यांनी 2 बिलियन्सपर्यंत त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती. तिकडच्या स्टेट गव्हर्नमेंटनी त्यांना 1 बिलियनपेक्षा जास्त इन्सेंटिव्स दिले होते, टॅक्स अबॅटमेंट दिले होते, इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग दिलं होतं आणि वर्कफोर्स ग्रँट दिले होते. नॉर्मल परिस्थितीमध्ये एक्सपान्शन लिटरली दशकानुदशकं लॉक झालं असतं, टिकलं असतं आणि त्याच्यातनं त्यांना प्रॉफिट मिळालं असतं आणि अमेरिकन जनतेला याच्यातनं फायदा झाला असता. पण टॅरिफनी सगळी गणितं बदलून टाकली. इम्पोर्टेड व्हेकल आणि क्रिटिकल कंपोनंटवर जवळपास 27% स्टॅक बर्डन आलं आहे ह्या टॅरिफमुळे. त्यामुळे लोकली असेंबल कारसुद्धा इन्फ्लेटेड कॉस्ट घेऊन येतात. सर्व फोरकास्ट एकच सांगत होते की ट्रेड वॉर एन्व्हायरमेंटमध्ये जर एक्सपान्शन केल्यास शेअर होल्डरची व्हॅल्यू जी आहे ती नष्ट होते, तयार होत नाही. बरोबर आहे, कारण तुमचं ज्या वेळेला ॲटमॉस्फिअरच जर स्टेबल नसेल तर कोण तिकडे पैसा घालणार आणि कुठचे शेअर होल्डर तुमच्याकडे या गोष्टीसाठी येणार आणि इन्व्हेस्ट करणार. त्यातल्या त्यात फॅक्टरी हा जो प्रकार आहे हा काय शॉर्ट टर्म बेट नसतो, तो जवळजवळ 20-30 वर्षाचा कमिटमेंट असतो. रेग्युलेटरी कंटिन्युटी आणि पॉलिटिकल स्टॅबिलिटीवर तो आधारलेला असतो. पण एका वर्षात टॅरिफ इतके इम्पोज झाले आणि इतके एस्केलेट झाले आणि इतके ॲडजस्ट झाले आणि इतके त्याच्यातनंच म्हणजे त्याच्यातनं त्यांना धमक्या मिळाल्या. हे टॅरिफ जे आहेत हे धमकीवजा टॅरिफ्स आहेत. हे जे एस्केलेट झालं आहे हे सुद्धा धमकीवजा एस्केलेट झाले. मग अशा ग्लोबल बोर्डसाठी हा पॅटर्न म्हणजे एक सिग्नल आणि एक अनइन्व्हेस्टेबल रिस्क आहे. आणि जेव्हा कोणतरी कॅपिटल लावत असतं त्यावेळेला तो अशा गोष्टींसाठी निगोशिएट करत बसत नाही. तो सरळ बोलतो जाऊ दे ना, कशाला मी इथे करू, त्याच्यापेक्षा मी माझी फॅक्टरी दुसरी कुठेतरी लावेन, मी निगोशिएट करणार नाही, मी रिलोकेट करतो. हेच केलं Volkswagenने. त्यामुळे Volkswagenचा हा जो निर्णय आहे तो हा एका कंपनीपुरता मर्यादित राहत नाही, तो पूर्ण ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी एक संकेत आहे. जर Volkswagen बरोबर असं होऊ शकतं, जर Volkswagenसारखी कंपनी ज्यांचा बेस एवढा चांगला आहे ते जर नुकसानमध्ये जाऊ शकतात फक्त टॅरिफ या कारणामुळे, तर युनायटेड स्टेट्स याचा अर्थ हे स्टेबल प्रोडक्शन हब राहिलेलं नाही आहे, ते व्होलाटाईल एंड मार्केटमध्ये बदलते. तर कोण कशाला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करेल? कॅनडाने मात्र यावेळेला मस्त गेम केला. त्यांनी स्वतःला अल्टरनेट म्हणून पोझिशन केलं. त्यांच्याकडे टॅरिफ क्लॅरिटी आहे, त्यांच्याकडे रेग्युलेटरी ड्युरेबिलिटी आणि प्रेडिक्टेबल एनर्जी प्राइसिंगसुद्धा आहे. ते त्याच्यामध्ये फार चेंजेस होत नाहीत. आता या ट्रेड वॉरमध्ये सर्वात मोठं नुकसान अनएम्प्लॉयमेंट हेडलाईन्स किंवा फॅक्टरी क्लोजरमध्ये दिसत नाही, ते जास्त खोल असतं. ह्याला सायलेंट कॅन्सलेशन इफेक्ट म्हणतात. म्हणजे कसं आहे की मोठ्या कंपन्या फॅक्टरीज तो वर्षागणिक ठरवत नाहीत, त्या 20-30 वर्षांचा इन्व्हेस्टमेंट प्लॅन घेऊन येतात. त्या 20-30 वर्षाच्या इन्व्हेस्टमेंट सायकलमध्ये प्लॅनिंग करतात. जर एखादा देश स्क्रीनिंग प्रोसेसमध्येच फेल झाला तर प्रोजेक्ट तो पब्लिकली फेल होत नाही, कारण ती कंपनी आलीच नाही तिकडे, त्या कंपनी तिथे फॅक्टरी लावलीच नाही, तिकडे ॲप्रूव्ह काय झालंच नाही, तिथे रिबिन कट झालीच नाही, तिकडे ग्राउंड ब्रेक झालीच नाही, तिथे वर्कर्स हायर झालेच नाहीत. त्याच्यामुळे तिथे कधी जॉब स्टॅटिस्टिकमध्ये दिसलेच नाहीत. त्याच्यामुळे ज्या या गोष्टी स्टॅटिस्टिकमध्ये किंवा पेपरवर दिसल्याच नाहीत तर त्या स्क्रीनिंग प्रोसेसमध्येच, म्हणजे याचा अर्थ जर फेल झाल्या तर ह्याचा अर्थ काय की हे नुकसान नाही आहे का? हे खूप खोल नुकसान आहे जे दिसत नाही आहे.
नॉर्मली काय आहे की ज्या फॅक्टरी तिथे लागलेल्या असतात आणि त्यानंतर बंद झाल्या तर त्या पेपरमध्ये येतात, त्या न्यूजमध्ये येतात, त्या हेडलाईन्समध्ये येतात आणि त्याच्यानंतर आपल्याला कळतं की एवढं नुकसान झालेलं आहे. पण ज्या फॅक्टरीज लागल्याच नाहीत पण त्या प्लॅन होत्या आणि त्या फॅक्टरी लागल्या नाहीत त्याच्यामुळे जे नुकसान होतं ते तर दिसत नाही आहे. असं एस्टिमेट माझ्या एस्टिमेटनुसार एक 2025च्या सुरुवातीपासून 2026पर्यंत कदाचित 1000पेक्षा जास्त लार्ज स्केल मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लाय चेन प्रोजेक्ट्स जे US साठी मॉडेल केले गेले होते ते कॅन्सल झाले आणि ते रिडायरेक्ट झालेत. काही कॅनडामध्ये झाले, काही अजून एका कुठच्या देशांमध्ये झाले, काही भारतामध्ये सुद्धा झाले. प्रत्येक प्रोजेक्ट जवळजवळ सरासरी 1000 डायरेक्ट जॉब देतो आणि त्यांच्या 2 ते 3 पट इनडायरेक्ट जॉबसुद्धा देत असतो. म्हणजे जवळजवळ 3 मिलियनपेक्षा जास्त पोटेन्शियल अमेरिकन जॉब्स अस्तित्वात येण्याआधीच पुसले गेले. हा त्याचा इफेक्ट आहे. ऑटोमोटिव्ह सेक्टर स्पेशली टॅरिफमुळे प्रति व्हेकल कमीत कमी $4000 ते $6500 त्यांचा खर्च वाढला, अतिरिक्त खर्च वाढला. आता काही काळ कंपन्या या सगळ्या गोष्टी ॲब्झॉर्व करतात कारण त्यांच्याकडे तेवढे पैसे असतात, ते तसा प्लॅन करून आलेले असतात कारण त्यांचं प्लॅनिंगच लॉंग असतं. पण ते ॲब्झॉर्व करतात. पण मार्जिन्स कॉम्प्रेस झाले की मग नवीन प्लॅन्स तिकडे अप्रूव्ह करणं थोडं मुश्किल होऊन जातं. आता कॅनडा या डिस्प्लेस कॅपिटलचा एक मुख्य डेस्टिनेशन भाग बनला का? कारण तिथे वेजेस कमी आहेत का? नाही आहेत. तिथे सबसिडीज जास्त आहेत का? ते पण नाही आहे. पण तिथे ॲटलिस्ट प्रेडिक्टिबिलिटी तरी आहे. लोक प्रेडिक्ट करू शकतात की मी आता इथे फॅक्टरी लावीन, या एवढ्या वर्षामध्ये मी हे करीन, एवढ्या वर्षामध्ये मी एवढा प्रोडक्शन प्लॅन करीन आणि त्याच्यानंतर मी या वर्षी कमवायला सुरुवात करीन, भले कमी कमवायला सुरुवात करीन आणि या वर्षी मी माझं संपूर्ण ब्रेक इव्हन करून त्याच्यानंतर मी प्रॉफिट कमवायला सुरुवात करीन. ही प्रेडिक्टेबिलिटी तरी आपण कॅनडामध्ये करू शकतो, इंडियामध्ये करू शकतो, जपानमध्ये करू शकतो, बाकीच्या ठिकाणी करू शकतो कारण तिकडे स्टेबल पॉलिसीज आहेत, स्टेबल टॅरिफ्स आहेत आणि सगळ्याच गोष्टी तिकडे स्टॅबिलिटी सारख्या दिसतात. अमेरिका ॲट द सेम टाईम दररोज सकाळी उठतो वेगळा काहीतरी टॅरिफ लावतो, संध्याकाळी उठतो काहीतरी दुसरं टॅरिफ लागलेला असतो. स्टेबल ट्रेड फ्रेमवर्क, कन्सिस्टंट रेग्युलेटरी टाईमलाईन, प्रेडिक्टेबल एनर्जी प्राइसिंग, कॅपिटल प्लॅनिंगसाठी हे सोन्यासारखं असतं. पण अमेरिका सकाळी एक रात्री एक. एका वर्षात नॉर्थ अमेरिकामधील न्यू युरोपियन इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंटपैकी कमीत कमी 60% कॅनडाने कॅप्चर केल्याचं एस्टिमेट सांगतात. कदाचित ते जास्तसुद्धा असेल पण जरी तुम्ही 30% जरी पकडलं तरी हे किती मोठं आहे. लाँग टर्म परिणाम याचे किती गंभीर असतात. एका मोठ्या ऑटोमेटिव्ह किंवा बॅटरी फॅसिलिटीकडून 20-30 वर्षात कमीत कमी 1 ते 1.5 बिलियन स्टेट आणि लोकल टॅक्स रेव्हेन्यू येऊ शकतो. एवढा रेव्हेन्यू, टॅक्स रेव्हेन्यू फक्त. अशा शेकडो प्रोजेक्ट्स जर कॅन्सल झाल्या तर कमीत कमी हे नुकसान किती आहे. असे जरी 100 जरी झाले तरी 1000 जरी झाल्या तरी 1 ट्रिलियनपेक्षा जास्त हे नुकसान होणार. क्युम्युलेटिव्ह इंडस्ट्रियल टॅक्स रेव्हेन्यूमध्ये पूर्णच्या पूर्ण गॅप निर्माण होतो कमीत कमी पुढच्या 10 वर्षांमध्ये. आता ही जर ट्रेंड कायम राहिली, असंच राहिलं, हे असंच हे करत राहिले अमेरिका आणि अशाच त्यांच्याकडे फॅक्टऱ्या ज्या होत्या त्या बंद होतात आणि ज्या येणार होत्या त्या नाही येत, तर 2030च्या दशकाच्या कदाचित मध्यापर्यंत US ला 6 ते 8 ट्रिलियन क्युम्युलेटिव्ह GDP ग्रोथ गमवावी लागू शकते आणि या त्या बावळट ट्रम्पला कळत नाही आहे किंवा कळत असेल पण त्याचा इगो समोर येईल. आता ह्या गोष्टी कशामुळे होतात? रिसेशनमुळे होतं आहे का? हे काही रिसेशन आहे का? नाही आहे. ही फॉरगॉन प्रोडक्टिव्हिटी आणि हाय वेजेस इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंटच्या अभावामुळे होते. कॅनडा मात्र काय करते? ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटमध्ये जवळपास दुप्पट ग्रोथ रेट सस्टेन करू शकते कारण त्यांच्याकडे तशी प्रेडिक्टेबिलिटी आणि स्टॅबिलिटी आहे. आता इंडस्ट्रियल कॅपॅसिटी म्हणजे काय फक्त फॅक्टरीज आहेत का? नाही. ती नॅशनल सिक्युरिटी आहे, टेक्नॉलॉजिकल लिडरशिप आहे आणि त्याच्यामध्ये डिप्लोमॅटिक लिव्हरेज वगैरेची पायाभरणी असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी उद्या सर्व टॅरिफ रोलबॅक जरी झाले तरी आज जे नुकसान झालं आहे ते ह्या जनरेशनमध्ये रिव्हर्स होईल का? कारण हे नुकसान छोटं मोठं नसतात. तुम्ही विचार करा 4 बिलियन म्हणजे 36,000 करोड रुपीजचं नुकसान हे एका जनरेशनमधनं किंवा एका वर्षातनं पुन्हा ते कमवू शकतात का? नाही, तसं होत नाही. कारण ते 20-30 वर्षांसाठी या गोष्टी प्लॅन करून आले असतात, त्याच्यानंतर ते प्रॉफिट कमवणार असतात. त्याच्यामध्ये जर हे असे प्रॉब्लेम झाले तर ते काय कमवणार? मॉडर्न इंडस्ट्रियल पॉवर पाथ डिपेंडंट नसते. ती जिथे कॅपिटल जिकडे सुरक्षित वाटतं तिथेच ते कंपाऊंड होतं, तिकडेच जातं, तिथेच इन्व्हेस्टमेंट येते. ट्रस्ट आणि क्रेडिबिलिटी एकदा गमावली की मग ती लगेच परत मिळत नाही आणि झालेलं नुकसानसुद्धा लगेच परत भरून मिळत नाही. व्होक्सवॅगनचा हा जो निर्णय आहे ही एक कॅन्सल फॅक्टरी म्हणून
याच्यापुढे ती आठवली जाणार नाही. हा मोठा निर्णय आहे, कारण Volkswagenनी घेतलेला निर्णय हा फक्त दिसतोय, हा दिसणारा निर्णय. पण असे कितीतरी फॅक्टरीज आहेत, असे कितीतरी मॅन्युफॅक्चर आहेत, असे कितीतरी कंपन्या आहेत जे US मध्ये काही ना काहीतरी गोष्टी प्लॅन करत होत्या, इन्व्हेस्टमेंट प्लॅन करत होत्या, फॅक्टरीज प्लॅन करत होत्या. आता या Volkswagenचा हा प्रकार बघून त्या ते तिकडे करणार नाही. हा जो क्षण आहे हा Volkswagenसाठीच आठवला जाईल, जेव्हा ग्लोबल इंडस्ट्रीने सार्वजनिकपणे असं मान्य केलं गेलं असं वाटेल युनायटेड स्टेट्स प्रेडिक्टेबल अँकरवरून कॅल्क्युलेटेड रिस्कमध्ये बदललं आहे. आणि ज्यावेळेला जेव्हा एखाद्या गोष्टी प्रेडिक्टेबल आपल्याला प्रॉफिट माहिती असतो की आपण प्रिडिक्ट करतो एखादं प्रॉफिट आपल्याला एवढा प्रॉफिट होणार, त्यावेळेला लोक इन्व्हेस्ट करतात. मग 4% असू दे, 5% असू दे, 3% असू दे, पण जेव्हा त्यांना माहिती असतं की मी ॲटलिस्ट एवढं तरी कमवीन. पण ज्यावेळेला ह्या गोष्टी कॅल्क्युलेटेड रिस्कमध्ये येतात, जेव्हा रिस्क असते, जेव्हा त्यांना रिस्क वाटते, तेव्हा तिकडे इन्व्हेस्टमेंट कोण करत नाही. इंडस्ट्रीयल पॉवर ही ड्रॅमॅटिक कोलॅप्सने नाही, तर ही मिस अपॉर्च्युनिटीजने कमी होते. आणि ह्या ज्या अपॉर्च्युनिटीज आता US मिस करतो आहे, ह्याचा त्याला कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी त्याला भोगाव्या लागणार, त्यांच्या जनतेला भोगाव्या लागणार. अमेरिकेचे पॉलिटिशियन्स आता जे आहेत ते कदाचित मरून जातील, पण त्यांच्या जी ॲक्च्युली जनता आहे आणि त्यांची जी येणारी पुढची जनरेशन आहे, त्या सगळ्या गोष्टी भोगणार आहेत. सो गॉड ब्लेस अमेरिका. थँक्यू सो मच.